नमस्कार. आपल्या ई-टी-व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या आज मुलाखतीसाठी अ, समाज कार्यातील अग्रेसर व्यक्ती व शेलटी गावाचे सुपुत्र यांनी आपल्या न्यूज चॅनलसाठी वेळात वेळ काढून जो टाईम दिल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. आणि पुढील समाज कार्यातील प्रश्नांसाठी किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखालून त्यांच्या सामाजिक कार्यातून आपल्याला हेवा वाटेल असे काही प्रेरणास्रोत आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. तर त्यासाठी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत. नमस्कार. माझे नाव उमाकांत शिवाजी पाटील, राहणार शेलटी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. मी सामाजिक कार्यकर्ता. गेल्या 2004 पासून मी सामाजिक क्षेत्रात आहे. आज ही मराठी न्यूज नेटवर्कने ज्या मुलाखतीसाठी बोलवलंय त्यासाठी मी उपस्थित राहिलो आहे. निश्चितच मी केलेल्या सामाजिक कामाच्या लोकांना, जनतेला देखील हेवा वाटेल असं माझं सामाजिक काम आहे आणि त्या कामाची माहिती मी आज यांच्याद्वारे तुम्हा सर्वांना देणार आहे. नमस्कार उमाकांत भाऊ. नमस्कार. ई-टी-व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. समाज कार्यामध्ये तुमचं अग्रेसर कार्य आणि तुमचे प्रेरणास्रोत बघून आम्ही तुम्हाला जे काही प्रश्न विचारणार आहोत त्याची आम्ही तुमच्याकडनं पहिले परवानगी घेतो. परवानगी द्यावी. परवानगी आहे. तर तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की समाज कार्याबद्दल येण्याची तुम्हाला सर्वात पहिली प्रेरणा कुठून मिळाली? सुरुवातीला जसं मी दगडी शाळेत शिकायला होतो, शासकीय विद्यानिकेतन धुळे पब्लिक स्कूलला शिकायला होतो. 5वी ते 10वी माझं शिक्षण तिथं झालं. स्कॉलरशिपचा स्कॉलर विद्यार्थी होतो म्हणून. सुरुवातीला मी 6वीला असतानाच आमच्या काही समस्या होत्या शाळेच्या, त्यावेळेलाच उपोषणाला बसलो होतो. त्याच्यानंतर मी 11वी-12वी विकास हायस्कूल शहादा इथे करत होतो. त्यावेळेला मेधा पाटकरांचे काही आंदोलन चालायचे, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या. त्यांच्या काही आंदोलनातनं मला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. त्यांच्याबरोबर मी बरेच वर्ष आंदोलनासाठी पण दिले. त्याच्यानंतर मला सामाजिक कार्याची आवड झाली व ती आवड आज पण आहे. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की सुरुवातीला समाज आणि कुटुंब याचा प्रतिसाद तुम्हाला कसा भेटला? सुरुवातीला सांगायचं झालं तर माझे वडील आदरणीय श्रीमान श्री शिवाजी मोतीराम पाटील उर्फ भाऊसाहेब हे वडिलांनाही सामाजिक कार्याची आवड होती व त्या वडिलांच्या सामाजिक कार्याची आवड बघता मला समाज कार्यासाठी मला घरूनही वडिलांकडूनही चांगल्या प्रकारे सपोर्ट होता की सामाजिक कार्य करत राहा म्हणून. त्यांच्याही मला शुभेच्छा होत्या व सदिच्छा होत्या. आयुष्यात तुम्हाला कोणत्या घटनेने या कार्यात झोकून देण्याचे धैर्य तुम्हाला दिले? ज्या वेळेला मी कॉलेज संपल्यानंतर जेव्हा तहसील कार्यालय शहादा येथे गेलो त्यावेळेला त्या मेधाताई पाटकर जे होत्या, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या, अतिशय वयस्कर महिला ते आणि गरीब आदिवासी लोकांसाठी मागण्या मांडत होत्या व आदिवासींसाठी उपोषण करत होते. त्यावेळेला मलाही वाटलं की एवढे वयस्कर महिला जर या कामासाठी आपलं वेळ देत असेल तर आपण देखील सामाजिक कामासाठी वेळ दिला पाहिजे. आणि तेव्हापासून मला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आहे. की तुम्ही कुठल्या संस्थेशी जोडले आहात का स्वतंत्रपणे काम करता? मी कुठल्याही संस्थेशी जोडलेला नाही. मी स्वतंत्रपणे काम करतो. माझा फोटोग्राफीचा जो व्यवसाय होता, फोटोग्राफर म्हणून जो मी व्यवसाय करत होतो, त्या व्यवसायातनं मिळणारा जो पैसा होता त्या पैशातनं मी सामाजिक कार्य करत आहे. एक कार्य करत असताना फोटोग्राफीतनं मी सामाजिक कार्य करत असतो आणि त्या कार्य करत असताना मी आतापर्यंत 30 ते 40 महिला व पुरुष आदिवासी यांचा जीव वाचवण्यासाठी मी वेळ दिला. वेळेवर त्यांना पैसे पुरवले. काहींसाठी मी स्वतः उपस्थित राहून 2-2, 3-3 दिवस दवाखान्यात मुक्काम देखील केला व त्या माझ्या केलेल्या कामामुळे आज जीवन जगत आहेत. असे बरेचसे उदाहरणं माझ्यासमोर आहेत. की समाजातील कोणत्या समस्यावर प्रामुख्याने तुम्ही काम करता? मी समाजातील बरेचसे आदिवासी बांधव हे अंधश्रद्धा वर विश्वास ठेवतात व त्या अंधश्रद्धा विश्वास ठेवत आपल्याला जो आजार झालेला आहे तो डॉक्टरांना न दाखवता गावातील किंवा गावाबाहेर कुठल्याही वैद्याला दाखवून ते उपचार करतात. त्याच्यावर मला माहीत झाल्यानंतर मी तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचतो. असंच एक उदाहरण सांगायचं झालं की दोंड्याची एक आदिवासी महिला होती. तिच्या हाताला गँग्रीन झालं होतं पण तिला भीती होती की माझा हात कापला तर माझा जीव चालला जाईल म्हणून. ती तिचा नवरा तिला आग्रह करत होता, तिचा मुलगा तिला आग्रह करत होता उपचारासाठी, पण ती महिला ऐकत नव्हती. त्या महिलेला मी पटवून सांगितलं
केलं. त्या महिलेला मी स्वतःहून 108 अँब्युलन्स बोलून स्वतः 108 अँब्युलन्सवर बसून दवाखान्यात सरकारी नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर तिचा 2-3 दिवसानंतर हात कापला गेला. हात कापून तिचा उपचार झाला. आजही ती महिला चांगल्या प्रकारे जीवन जगत आहे आणि अतिशय माझ्या मनाला आनंद झाला की मी कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी मी सक्सेस झालो. तसंच आज ज्या गावात माझी मुलाखत होत आहे, प्रकाशा गावात, त्या प्रकाशा गावातील देखील एक भोई समाजाची महिला, जी मनोरुग्ण महिला होती, चुकून माझ्या गावाला आली होती. तिला मी तिच्याशी बोलणं करत तिला तिच्या म्हणजे प्रकाशा गावापर्यंत सोडले. अतिशय तिच्या पतीला आनंद झाला की माझी पत्नी आज तुमच्यामुळे सुखरूप माझ्यापर्यंत पोहोचली. असे अनेक कामं आहेत. आता एक मागेच मोगरीखेडा म्हणून जे गाव होतं निवाली, मध्य प्रदेशमधील, इथून 100 ते 125 किलोमीटरवरचा तो पुरुष, पावरा समाजाचा, आदिवासी समाजाचा, तो पुरुष माझ्या गावाला चुकून आला. त्या पुरुषाला मी अतिशय पद्धतशीरपणे आंघोळ घातली, कपडे घेऊन दिले व त्याच्या गावी पोहोचवले. गावी पोहोचवल्यानंतर अतिशय दुःखद प्रकार होता. त्याची आई आंधळी होती, वडील नव्हते. त्याला घरी पोहोचवल्यानंतर त्याची आई मला म्हणत होती, भाऊ, भगवंताने तुला पाठवलं माझ्याकडे, निश्चितच तू भविष्यात तुला माझा आशीर्वाद राहील, तुझं कल्याण होईल, असं त्यांच्या पावरी भाषेत मला बोलले. माणसाला अतिशय आनंद होतो ज्या वेळेला आपण चांगल्या माणसाला मदत करतो. त्याच्याबरोबरच एखाद्या मनोरुग्ण, मानसिक आजारात असलेल्या रुग्णांना मदत करू, तर ते एक वेगळं पुण्य आपल्यासाठी असेल. आणि असं माझं सांगणं आहे की कुठलाही जर मानसिक आजारी पेशंट जर आपल्याला रस्त्याने कुठे भेटत असेल तर भेटल्यानंतर निश्चितच त्याला 5-10 रुपयाचं काहीतरी खायला घेऊन द्या. जर तो बोलत असेल तर त्याला निश्चितच काहीतरी मदत करा. त्याच्याशी संवाद साधून त्याला पोहोचवण्यापर्यंत जर कोणाला सांगून जर मदत होत असेल तर ती केली पाहिजे. अशा बरेच गोष्टी आणि अशा कामं करत असताना मनाला जो आनंद भेटतो, म्हणूनच मला सामाजिक कार्यात एक वेगळी प्रेरणा मिळते. की काम करताना, समाजातील काम करताना तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण आली आणि त्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात केली, याविषयी थोडंफार काही. काम करत असताना सहसा मला अडचण तर आली नाही, पण तरी देखील काही वेळेला वाटायचं की आपण आपलं घरचं काम सोडून करतोय. म्हणून थोडंसं भाऊही माझा जो आहे, आता लहान भाऊ पोलीस पाटील गावाचा, चंद्रकांत शिवाजी पाटील म्हणून, त्याने मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. त्याचे म्हणजे माझ्या शेतीचं काम तो बऱ्यापैकी पाहून घेत होता. ते काम पाहिल्यामुळे मला इतर कामांना वेळ देता येत होता. त्या कामामुळे मला प्रेरणाही भेटत होती की आपल्याला कोणीतरी, माझ्या कामाची मी प्रसिद्धी करत होतो. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, माझ्या फेसबुकद्वारे, माझ्या इंस्टाद्वारे, त्यातून मला कोणी कमेंट करून जर कौतुक करत होते तर मला ती एक वेगळी प्रेरणा मिळत होती. आणि काम करत असताना ज्या वेळेला कोणीतरी 2 शब्द आपले कौतुक करतं तर आपल्याला अजून एक नवीन ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरात की अजून आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. असं. मकान भाऊ, माझा 7वा प्रश्न हा थोडासा वेगळा आहे. याच्यात तुम्हाला प्रश्न विचारण्यामध्ये असा आहे की तुम्हाला स्थानिक संस्था किंवा शासकीय अधिकारी किंवा इतर संस्थांकडून कुठल्या प्रकारचं मानधन किंवा तुम्हाला काही प्रेरणास्रोत किंवा त्यांच्या काही मदत किंवा काही कुठल्या प्रकारे कशा पद्धतीने भेटते तुम्हाला? मला आतापर्यंत कुठल्याही संस्थेकडून मदत मिळाली नाही. ज्या वेळेला एकदा मी एका गावातील पेशंट घेऊन गेल्यानंतर, पावरा समाजाचा एक पेशंट सिरियस कंडिशन मध्ये नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला होता. त्यावेळेला त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यावेळेला माझ्याकडे थोडेफार 2-3 हजार रुपये माझ्याकडे शिल्लक होते. त्यावेळेला मी मोबाईलद्वारे एक मेसेज व्हायरल केला. त्या मेसेजद्वारे मला त्या पेशंटला घेऊन जाण्यासाठी पैसा उपलब्ध झाला. तिथून उपलब्ध झाल्यानंतर त्याला पोहोचवण्यासाठी देखील तो पैसा उपलब्ध झाला. म्हणजे त्या वेळेला मी फक्त मदतीसाठी हाक दिली होती जनतेला की अशी मी कामगिरी करतोय आणि त्या कामासाठी मदत करा. त्यावेळेलाच मला मदत मिळाली. इतर वेळेला मी माझ्या पैशातूनच लोकांसाठी कामं करत असतो. अजूनपर्यंत मला आणि शासकीय अधिकाऱ्यांचा अनुभव आला तर शासकीय अधिकारी देखील मी जर कामाला गेलो असेल त्यांच्याकडे काही काम घेऊन तर निश्चितच ते माझ्या कामासाठी नकार देत नाही व पद्धतशीरपणे ते माझ्या कामाला सहकार्य करतात, एवढं मात्र नक्की आहे. मकान भाऊ, आता पुढील प्रश्न माझा असा आहे की समाजात तुम्ही कार्य करत असताना कुठल्या प्रश्नावर तुम्हाला अडचणी आल्या किंवा त्या अडचणींमध्ये लोकांमध्ये ते काही गैरसमज निर्माण होतात, त्या गैरसमजांना त्यांच्या अडचणी असतात, त्या अडचणींवर कशा पद्धतीने तुम्ही मात करतात? सुरुवातीला मी ज्या वेळेला सामाजिक कार्य करत होतो त्यावेळेला कार्य करत असताना मला घरच्यांचा विरोध नव्हता, पण इतर जे काही मित्र वगैरे होते त्यांचं म्हणणं होतं की तो आपल्या समाजाचा नाही किंवा तो आपल्या जातीचा नाही, मग त्याच्यासाठी तू वेळ देतोय, कशासाठी वेळ वाया घालतोय.
पण मी त्यांना सांगायचो नाही, आपल्याकडनं परमेश्वराने कोणाची तरी मदतीसाठी समजा आपल्याला संधी देण्याचं काम करतोय परमेश्वर, तर आपण ते मदत केली पाहिजे, या स्वरूपाने मी मदत करत राहायचो. माझा स्वभाव मुळात पहिलेपासून असा आहे की मला जे योग्य वाटलं मदतीसाठी त्याच्यासाठी मी स्वतःहून पूर्ण वेळ त्यांना देत राहतो, आणि याच्या पुढेही सामाजिक कार्यासाठी मी पूर्ण वेळ देत राहणार आहे. बरोबर. समाजातील राजकारणाविषयी प्रश्न असो किंवा जातीपातीचं राजकारण असो, याविषयी जे काही प्रश्न निर्माण होतात किंवा याविषयी बाजूला सोडून तुम्ही जे काही समाजकार्य करतात त्याविषयी काही थोडक्यात अजून. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मुळात माझा एक स्वभाव आहे, मी कुठल्याही पद्धतीचे जात पाहत नाही, धर्म पाहत नाही. माझा एक किस्सा सांगून दाखवतो. मी ज्या वेळेला मुंबई या ठिकाणी मरीन ड्राईव्हला फिरण्यासाठी गेलो, पावसाळ्याचे दिवस होते, रात्रीचे 11:30 वाजले होते. एका मुस्लिम तरुणीच्या गाडीचा पेट्रोल संपला होता. बरोबर. व तिच्याकडे आपल्या मुस्लिम महिलेकडे पैसे देखील नव्हते. बरोबर बरोबर. तर त्यावेळेला तिला मी विचारलं की काय दीदी, काय समस्या आहे. त्यावेळेला ती बोलली की माझ्याकडे पैसा नाही व माझ्या गाडीचं पेट्रोल देखील संपलं आहे. त्यावेळेला तिचं म्हणणं होतं की बॉटलमध्ये पेट्रोल कोणी देत नाही. त्यावेळेला मी माझ्या माय पॉवर मध्ये त्या मुलीला बॉटलमध्ये पेट्रोल आणून दिला. मी स्वतः 100 रुपये खर्च केले. व ती पोस्ट ज्या वेळेला मी टाकली इतर ग्रुपांना वगैरे व्हॉट्सअपद्वारे, तर मला बऱ्याचशा अशा मुस्लिम तरुणांचे, मुस्लिम लोकांचे फोन आले की तुमने जो काम किया बहुत बढ़िया काम किया, बहुत अच्छा काम किया, भगवंत अल्लाह तुम्हें दुआ देगा. असं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्यावेळेला मी जर पाहिलं असतं की ही माझ्या धर्माची नाही, ही माझ्या समाजाची नाही, ही मुलीला मी मदत कसं करू. पण ऐन वेळेला कोणाची तरी मुलगी जे वेळेवर पेट्रोल दिल्यामुळे ती तिच्या पद्धतीने घरी पोहोचू शकली, याचा देखील मला आनंद आहे. मी जातीपातीचं राजकारण करत नाही. माझा जातीपातीचा राजकारणाविषयीचा एक किस्सा सांगायचा झाला. जेव्हा मी शेलटी या ग्रामपंचायत मध्ये मी निवडणुकीसाठी उभा राहिलो, त्यावेळेला मी ज्या वार्डातनं 1 नंबर वार्डातनं उभा राहिलो, त्या वार्डात माझ्या अपोजिट गुजर समाजाचा तरुण होता. व त्यावेळेला त्यांनी मतदानाच्या आधी काहींना सांगितलं की जो म्हणजे समाजाचा असेल त्याने समाजाला मतदान करावं व इतर समाजाचा असेल त्याला मतदान करू नये. अशा पद्धतीने मी समाज पाहिल्यानंतर माझा पराजय झाला. मी उभा राहिलो तो केवळ माझ्या सामाजिक कामाच्या आवडीनुसार किंवा सामाजिक वेळ दिलेल्यानुसार उभा राहिलो. कदाचित मला वाटत होतं की मी त्या निवडीमध्ये बिनविरोध सदस्य बनेल असं, पण ठीक आहे, हरकत नाही. आता त्यांनी मला नकार जरी दिला असेल तरी भविष्यात ते मला होकार देतील. असंच कामं मी करत राहिलो आहे, करत राहणार आहे. उमाकांत भाऊ, आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारित होतो. सामाजिक कार्यामध्ये, राजकीय आणि सामाजिक मध्ये तुम्ही आतापर्यंत कोणती पदे भूषित केली? मी आतापर्यंत सुरुवातीलाच अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून मला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचं तालुका अध्यक्ष, शहादा तालुका अध्यक्ष पदाचं नियुक्तीपत्र मिळालं होतं. त्याच्यानंतर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीचा मी शहादाचा सदस्य होतो. त्याच्यानंतर बळीराजा शेतकरी संघटनेचा मी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर सध्या मी करणी सेनेचा नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आहे. सांगायचं हे आहे की आपण आपलं वागणं बोलणं असलं तर कोणी आपल्याला समाज किंवा काय पाहून पद देत असं नाही. करणी सेनेचा एकमेव मी असेल की जो राजपूत समाजाचा नसून देखील मला, मराठा कुणबी पाटील समाजाचा असून देखील मला करणी सेनेचं नंदुरबार जिल्हा अध्यक्षपद हे बारवाल जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी दिलेलं आहे. असे अनेक पदं भूषवलेली आहेत. त्या पदातनं मी प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आलेला आहे व याच्या पुढे करत राहणार आहे. आता उमाकांत भाऊ, तुम्हाला पुढील प्रश्न असा विचारू इच्छितो की सामाजिक कार्यामध्ये कार्य करत असताना तुम्हाला संस्थेविषयी किंवा संस्थेमार्फत किंवा कुठल्या नेत्यांनी कशा पद्धतीचा तुमचा सत्कार केला आहे? सुरुवातीला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. कोरोना सारख्या महामारीत मी ज्या वेळेला पॉझिटिव्ह झालो स्वतः, त्याच्यानंतर रिकवर झाल्यानंतर मी माझ्या गावातील एका आदिवासी कर्करोग असलेल्या महिलेला नाशिक या ठिकाणी मानवता या हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर त्या महिलेबरोबर तिच्या पती व मी असं कमीत कमी 3 आठवडे मी त्यांच्या बरोबर राहिलो. त्या कामानंतर माझा सन्मान शरद पवार गटाचे जे खासदार आहेत आदरणीय अमोल कोल्हेजी
यांनी माझा दिल्ली येथे सत्कार केला. बरोबर. त्यानंतर जे कोरोनामध्ये काम करणारे होते निलेश लंके साहेब, त्यांनी देखील माझा दिल्ली येथे सत्कार केला. बरोबर. त्यानंतर माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी देखील मला एक भाऊ म्हणून एक राखी बांधली. बरोबर. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्यानंतर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे जे नेते आहेत बरोबर. त्यांनी देखील माझा सत्कार केला. माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, आपण छोटे छोटे देखील कामं करत गेलो तरी आपला सन्मान मोठे मोठे लोक करतात आणि अतिशय आनंद वाटतो की ज्या वेळेला मोठ्या मोठ्या लोकांकडनं आपला सन्मान होतो. अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते होते त्यांनी देखील भगवा रुमाल टाकत बुके देत माझा सन्मान केला. बरोबर. खासदार संजय राऊत जे आहेत त्यांनी देखील माझा शाल वगैरे टाकून बुके देत माझा सन्मान केला. असे अनेक सन्मान झाले आणि त्या सन्मानानंतर एक वेगळी ऊर्जा माणसाच्या शरीरात निर्माण होते व माणसाला एक वेगळं आनंद वाटतो की आपण निश्चितच जे काही कामं करत आहोत लोकांसाठी ते करत राहिलं पाहिजे. ते करत असताना मनालाही एक वेगळं समाधान मिळतं. सांगायचं झालं तर मी एक मानसिक आजाराचा देखील एक पेशंट आहे. स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराचा मी पेशंट असून देखील मी माझ्या सामाजिक कामाची आवड कायम ठेवत ट्रीटमेंट करत उपचार घेत सुद्धा मी लोकांसाठी कामं करत येतोय. मी जर कामं करू शकतो तुम्ही तर चांगले आहात. तुम्ही देखील जनतेला मी आवाहन करू इच्छितो की जनतेने देखील चांगलं काम केलं पाहिजे, लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे, जेणेकरून लोकांना वाटेल की समाजामधनं कोणीतरी नुसतं हिंदुत्व किंवा धर्म करण्यापेक्षा हिंदू म्हणून जर आपण नुसतं हिंदुत्व म्हणून घेतलं आणि कोणाला मदतीसाठी आपण धावत नसू आणि जातीभेद धर्मभेद करत असू तर ते काही कामाचं नाही. कोणीही माझा सांगण्याचा संदेश एकच आहे की कुणीही कुठल्याही पद्धतीचं जातीभेद धर्मभेद करू नये, जेणेकरून सर्वांमध्ये सर्व धर्म समभाव राहील आणि निश्चितच प्रत्येकाला एक वेगळी प्रेरणा मिळेल. निश्चितच एक आनंद मनाला कधीतरी छोटं छोटं काम करून बघा. जर आपण साध्या बाईकने जरी जात असो, कोणाचं जरी पेट्रोल संपलं त्याला पेट्रोल जरी आणून दिला तरी त्याला तो मला सांगायचा उद्देश सांगतो तुम्हाला. मी एका कोळी समाजाच्या तरुणाला पेट्रोलची मदत केली. फक्त अर्धा लिटर पेट्रोलची मदत केली. त्याने मला त्या पेट्रोल मदत केल्यानंतर त्याचे 50 रुपये देखील दिले. त्या मदतीनंतर त्यांनी त्याच्याकडे लग्न समारंभ होता. त्या लग्न समारंभामध्ये जाहीर 1000-1500 लोकांमध्ये त्यांनी माझा शाल शिरपळणे सत्कार केला. सांगायचा उद्देश एक आहे, कामं छोटी छोटी करा, निश्चित तुमच्या कामाचं लोक आदर करतील आणि त्या कामाद्वारे तुम्हाला सन्मान देखील मिळेल. म्हणून सांगतो मी जे करतोय ते कामं तुम्ही देखील जनतेने देखील केली पाहिजे. छोटी छोटी कामं, त्याच्यावरून तुम्हाला निश्चित दुवा देखील मिळेल आणि मनाला देखील एक आनंद मिळेल असं माझं सांगणं आहे. तुमच्या कामामधून किंवा तुमच्या कार्यामधून जे काही प्रेरणास्त्रोत भेटतो त्यांच्या प्रेक्षकांसाठी निश्चितच कार्यशील राहील. आणि खूपच महत्वाची माहिती दिली तुम्ही ह्या प्रश्नाबद्दल किंवा तुम्ही ह्या कार्याबद्दल. समाज कार्यामध्ये तुम्ही जे काही कार्य घडवून आणतायत हे खूप प्रेरणादायक आहे आणि खूप आनंददायक आहे. तर उमाकांत भाऊ, आता नवीन प्रश्न असा आहे की समाज कार्य करत असताना राजकीय कारकिर्दीत तुम्हाला कशा पद्धतीने आवड निर्माण झाली? सामाजिक कार्य करत असताना राजकीय आवड निर्माण झाली. कारण फक्त सामाजिक कार्य करत असून चालत नाही, तर समाजकार्याबरोबर राजकारणाची देखील आवड तेवढीच महत्वाची आहे. राजकारणामुळे आपल्याला बरेचसे कामं लोकांचे सहज करू शकतो. बघा, बरेचशा ठिकाणी आपण आपल्याकडे एखादं पद असेल तर समोरचा अधिकारी देखील तेवढ्याच तत्परतेने आपल्याकडे पाहतो, तेवढ्याच तत्परतेने आपल्या कामासाठी महत्व देतो. सांगायचा उद्देश झाला तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. सन 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक होती. त्यावेळेला माझा अनुभव सांगतो की डॉक्टर सुशील अंतुर्लीकर म्हणून कोळी समाजाचे उमेदवार म्हणून इच्छुक होते लोकसभेसाठी, नंदुरबार लोकसभेसाठी. व ते बऱ्याच दिवसापासून त्यांचं समाजाचं शिष्टमंडळ हे माननीय आमदार डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर जे आहेत यांच्याकडे फिरत होते तिकिटासाठी. पण त्यांच्या सांगण्यानुसार त्यांना तिकीट काय मिळत नव्हतं. पण मी त्यावेळेला त्यांना विचारलं की तुमची वंचित बहुजन आघाडीकडनं लढण्याची तयारी आहे का? त्यावेळेला ते बोलले की आम्ही लढू, आम्हाला जर तिकीट मिळत असेल तर. सुरुवातीला मी बाळासाहेब आंबेडकरांना फोन केला की साहेब मला असं असं कॅन्डिडेट तिकीट द्या म्हणून सांगितलं. त्याने लगेच मला एका शब्दात होकार दिला आणि त्या कॅन्डिडेटला आम्ही तिकीट मिळवून दिलं. डॉक्टर सुशील अंतुर्लीकरांचा प्रचारासाठी मी पूर्ण वेळ फिरलो. ज्या वेळेला मी फिरलो त्यावेळेला त्यांना 25,000 मतदान मिळालं. आणि आताचे जे नंतरचे जे उमेदवार ते 19 मध्ये ज्यांना उभं केलं,
19 मध्ये त्यांना अंतुलीकरांना उभं केलं होतं, 14 नाही. तर त्यावेळेला त्यांना जे मतं मिळाले तशी मतं आताचे जे वंचित उमेदवार आहे त्याला मिळाली नाही. बरोबर. कारण त्यावेळेला मी प्रचारक म्हणून मी स्वतः होतो. प्रत्येक ग्रुपवर, प्रत्येक माझ्या सोशल नेटवर्क जेवढे 700-800 ग्रुप असतील त्याच्यावरती अपडेट होतो, ते फेसबुकवर अपडेट होतो. आणि मला सांगू इच्छितो की जरी माझ्या गावात त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीला मतं कमी मिळाली असतील तरी परिसरातनं मतं चांगल्या प्रकारे मिळाली. बरोबर. हे देखील माझ्या म्हणजे स्किलचं मला कौतुक करावं तेवढं थोडं कमी आहे. सांगायचा भावार्थ एकच आहे, आपण आपले काम करत राहायचं. निश्चितच लोक आपल्या कामावर विश्वास ठेवतात व आपल्या कामावर विश्वास ठेवत आपल्या पाठीशी उभे राहतात. आहे. आणि तो समाज कार्य करत असताना तुम्ही ज्या पद्धतीने कार्य करतात, तर आमच्या ई मराठी न्यूज चॅनलला जे नवीन श्रोते आहेत, जी नवीन पिढी आहे, त्यांना तुम्ही ते कुठल्या प्रकारचे संवाद किंवा तुमच्या प्रकार समाजकार्यातील जे काही कार्य करतात त्याविषयी तुम्ही सांगू इच्छिता? निश्चितच मी सामाजिक कार्यकर्ता व राजकीय कार्यकर्ता म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो की तरुणांनी देखील समाजकार्याची आवड निर्माण केली पाहिजे. तरुणांनी देखील राजकीय आवड निर्माण झाली पाहिजे. राजकीय आवड निर्माण झाली तर आपण चांगल्या नेत्याला पुढे नेऊ शकतो. बरोबर. आपण जोपर्यंत राजकारणात सक्रिय राहणार नाही तरुण, तोपर्यंत पाहिजे तसा नेता होणार नाही. नेता आपण आपल्या पद्धतीने बनवला पाहिजे. नेता बनवत असताना नेत्यानेच नेतेगिरी न करता आपल्यातून नेता निवडला गेला पाहिजे, बरोबर. जेणेकरून आपण आणि आपला हक्काचा पाहिजे. ज्या वेळेला नेत्याला आपण फोन करू तेव्हा फोन उचलणारा पाहिजे. मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला रात्री 1 वाजता जरी फोन आला तरी मी त्या पेशंटसाठी तत्पर राहून त्यावेळेला त्यांना उपस्थित राहतो. म्हणजे ज्या प्रकारे मध्येच तुम्हाला बोलल्याबद्दल बोला. तर ज्या पद्धतीने मध्येच तुम्हाला बोलतो की अगर जर समजा जे नवीन पिढी आहे त्या पिढीमध्ये लोकांनी जसं त्या पद्धतीने तुम्ही कार्य करतायत, समाजामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पुढे पाऊल टाकतायत, त्यानंतर राजकीय वारसा जो निर्माण होतोय किंवा जो समाजकार्य जो पुढील निर्माण होतोय, तर त्याविषयी सांगत असताना श्रोत्यांना किंवा आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही कार्यकार्यापासून, समाज कार्यापासून तर निवडणूक पर्यंत किंवा आपण ज्या पद्धती तर त्या प्रश्नांविषयी किंवा समाजकार्यामधून जे कार्य करत असताना पुढील जे प्रश्न निर्माण होतात त्याविषयी काही थोडक्यात आम्हाला. समाजकार्य करत असताना अनेक अडचणी येतात. काही वेळेला आता एक उदाहरण सांगायचं झालं, ज्या वेळेला मी मराठा मोर्चा निघत होता, तो मोर्चा सुरुवातीला नंदुरबार नंतर धुळ्याला होता. मग त्या नंदुरबारच्या मोर्चासाठी आम्ही एका ठिकाणी टी शर्ट घ्यायला गेलो. टी शर्ट घेऊन आल्यानंतर ज्या वेळेला आम्ही एका बाजूने जात होतो, शिंदखेडा या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूने जात असताना भांडण झाल्यामुळे गर्दी होती व त्या ठिकाणी अचानक एका मराठा तरुणाच्या पायाला एका दलित तरुणाच्या पायाला मराठा तरुणाने मोटरसायकल ठोकली होती. आणि तो माझा मराठा टी शर्ट घातल्यानंतर त्यावेळेला त्यांना ते वाटत होतं की हे मुद्दाम काहीतरी करतात का काय. त्यांना बोललो, 10 मिनिटं मला द्या, 10 मिनिटात मी जी काही मदत करणार आहे ती मदत बघा, नंतर मला तुम्ही वाटल्यास माझं PM करून पाठवा, या पद्धतीने मी त्यांना बोललो. ज्या वेळेला सुरुवातीला मी त्या पेशंटला उचलून दवाखान्यात नेलं, डॉक्टरांचा उपचार केल्यानंतर त्या महिलेला विचारलं, तिच्या पतीला विचारलं, त्या पेशंटच्या पत्नीला विचारलं, बाई तुमच्या पेशंटला धुळे सिव्हिलला हलवण्यासाठी हे सांगत आहेत. त्यावेळेला त्या महिलेने सांगितलं की बाबा माझ्या पतीला जरी धुळे सिव्हिलला पाठवत आहेत, माझ्याकडे तर पैसे नाही. त्यांना बोललो की तिथं उपचारासाठी पैसे लागणार. त्या महिलेने बोलले की मला भाड्यासाठी पैसे नाही. तेव्हा मी त्यांना आग्रह केला की ठीक आहे, एवढे समाजाचे तरुण इथं उपस्थित आहेत, यांच्यापैकी कोणी 50, कोणी 100, कोणीतरी काहीतरी मदत देईल, त्या पैशातनं तुमचं होऊन जाईल. तर त्यावेळेला मदत मागितल्यानंतर एकाच्याही खिशातनं 50 रुपये कोणी काढले नाही. त्यावेळेला मी 1000 रुपये त्या महिलेला दिले आणि त्या महिलेला सांगितलं, अजून माझ्याकडनं पैसा लागला तर सांगा, पण तुम्ही तुमच्या पतीला उपचारासाठी न्या. त्या ठिकाणी अजून एक महिला होती, ती मला बोलत होती, भाऊ तुझे हे टी शर्ट काढून. मला एक सांगायचं आहे, टी शर्ट रंग याचा असा बैत ठेवू नका. आपल्यातली माणुसकी ठेवा, आपल्यातलं जिव्हाळा ठेवा, माणुसकी धर्म जपा. त्या कदाचित मी त्या दिवशी नाही राहिलो असतो तर त्या बिचाराचा पायाचं देखील जखमेचा जास्त त्याचा उपचार तातडीने झाला नसता. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की छोटी छोटी मदत करत राहतो आणि करत राहील, हे मात्र नक्की आहे. मकान भाऊ, निवडक प्रश्नांमधून आता हा शेवटचा प्रश्न. तर आता
या युगामधून आता चालूच्या कार्यकाळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, नगरपालिका असोत, पंचायत समिती असोत किंवा जिल्हा परिषद असो, बरोबर. तर या संस्थांमधून, निवडणुकांच्या संस्थांमधून तुम्ही तरुणांना आणि मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत तरुणांना व इतर मतदारांना मी एकच संदेश देऊ इच्छितो. केवळ कोणीतरी आपल्याला आर्थिक पाठबळ जास्त असलेला किंवा पैसेवाला असलेल्या उमेदवारांना निवडून देता सर्वसामान्य व्यक्ती जो तुमच्या हाकेला साथ देत असेल अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या, असं माझं हात जोडून विनंती आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्ही आपल्या ऐकणाऱ्याला, आपल्या शब्दाला किंमत देणाऱ्या व्यक्तीला नेता बनवणार, त्यावेळेला तुमचे कामं हे भरपूर होत जातील. माझं म्हणणं एकच आहे, कदाचित जर वरिष्ठ नेते कोणीही असतील ज्यांनी मला आज समजा लढण्यासाठी व्यक्त झाले, की मला लढण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला किंवा सांगितलं की हे निवडणूक तुम्हाला लढायची, मग ती जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, निश्चितच मी लोकांच्या सहकारासाठी, लोकांच्या मदतीसाठी, लोकांच्या हक्कासाठी ती निवडणूक लढणार. आणि निश्चितच तुमच्या चॅनल मार्फत माझे जे काही कार्य असेल ते इथून पुढे मी सांगणार व जनतेपर्यंत पोहोचणार व निश्चितच मी माझ्या सामाजिक कार्यात यश मिळवणार. सांगायचा भावार्थ असा आहे की लोकांनी, मतदारांनी जागरूक झालं पाहिजे. केवळ 200 रुपये मतदानाचे जास्त देतो, 100 रुपये, आपले 300 रुपये मतदानाचे जास्त देतो म्हणून नेता निवडू नका. तुमच्यातला कोणीतरी जो सामाजिक कार्याची आवड असेल, ज्याच्या शब्दाला बाहेर काहीतरी महत्व असेल, ज्याचं सांगण्याने तुमचं काम होत असेल, असा नेता तुम्ही बनवणं गरजेचं आहे, असं माझं एक सांगणं आहे. आणि तसे नेते जर बनवले तर निश्चितच आपल्या देशात एक वेगळं राजकीय समीकरण बदलू शकतं. फक्त जातीपातीचं राजकारण न करता कोणी कुठल्याही समाजाचा असेल, पण तो प्रत्येक समाजासाठी कामात येत असेल, तो कोणताही समाजकार्य करत असताना जातीभेद करत नसेल, अशा लोकांना तुम्ही राजकारणात संधी द्या, जेणेकरून तुम्हाला निश्चितच तुमच्या हक्काचं कामं करून घेतले जातील व निश्चितच समाजासाठी एक वेगळं प्रेरणा देखील मिळेल, हे मी सांगू इच्छितो. आज आपलं ई न्यूज नेटवर्कने जी संधी दिली आम्हाला या स्टुडिओमध्ये बोलवण्याची व बोलण्याची, माझं नाव उमाकांत शिवाजी पाटील, माझ्यातर्फे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चितच आपल्यामुळे कदाचित दोन लोकांना काहीतरी प्रेरणा मिळेल ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यात निश्चितच जर भविष्यात मी काहीतरी सक्सेस झालो तर निश्चित पुनश्च तुमच्या चॅनलला मला बोलवण्यात यावं व मी तुमच्या बोलवण्याला मान देऊन निश्चित हजर राहील. असो, आपण बोलवलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय. तर ई मराठी न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांनो आणि श्रोत्यांनो, आज आपण समाज कार्यातील श्री उमाकांत भाऊ यांची जी मुलाखत घेतली ही आपल्याला कशा पद्धतीची वाटली यावर तुम्ही काही कमेंट्स करू शकता आणि लाईक, सबस्क्राईब काही करू शकता आपल्या चॅनलला. आणि पुढील समाज कार्यासाठी किंवा मुलाखतीसाठी चॅनलला बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि पुढील ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून तुम्ही शेअर करू शकता. उमाकांत भाऊ, ज्या समाज कार्यामधून आणि जे विचार मांडले त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आणि ई मराठी न्यूज नेटवर्कच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुढील राजकीय कारकिर्दीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी आणि भौगोलिक परिस्थितीमधून तुम्ही जे काही आमच्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना जो काही प्रेरणास्रोत निर्माण करून दिले त्याबद्दल मी तुमचे ई मराठी न्यूज नेटवर्ककडनं तुमचे आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद. आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे बालाजी रिसॉर्ट, जे आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी, लग्न समारंभासाठी, वाढदिवसासाठी आणि अनेक घरगुती कार्यक्रमांसाठी जे आपले एकमेव ठिकाण, याला तुम्ही अवश्य भेट द्या. ते लग्न समारंभ असो, तुमच्या घरगुती साखरपुड्याचा कार्यक्रम असो किंवा घरातील कुठल्याही कार्यक्रमासाठी सुसज्ज मंगल कार्यालय असेल आणि सुखसोयीनुसार आणि मोठ्या कार्यक्रमानुसार तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही
जगदीश बडगुजर सरांना संपर्क साधू शकता आणि तुम्ही आपल्या मंगल कार्याची सुसज्ज अशी भव्य दिव्य व्यवस्था बघू शकता. खालील स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही नाव आणि नंबरवर तुम्ही फोन करू शकता. अत्यंत कमी दरात आणि वाजवी किमतीत आपण एकदा या बालाजी लॉन्सला भेट देऊ शकतात. पत्ता आहे प्रकाशा वैजाली रस्ता, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार.